नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं, साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. गोऱ्हेंना 4 टर्म कशी मिळाली सर्वांना माहीत, पवारांचा टोला. साहित्यिकांनी पार्टी लाईनच्या कमेंट टाळाव्यात. तारा भवाळकरांनी साहित्य संमेलनात मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी, निर्लज्जबाई, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाडांचं उत्तर. मसाजोगकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचं भाष्य नैतिकता आणि याचा संबंध नसल्याची टीका. धनंजय देशमुखांनी मसाजोग ग्रामस्थांसह बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. माणिकराव कोकाटेंचं विधान. तर मंत्र्यांचे PS आणि OSD देखील मुख्यमंत्री ठरवत असल्याचा दावा. PS OSD नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, कोकाटेंनाही माहीत कदाचित नसेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभात शाही स्नान. साधू संतांचीही घेतली भेट. पुणे पोलिसांकडून गुंड गजा मारणेला अटक. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी बेड्या तर गुंड गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई.